अजितदादा पवार एक असं नाव ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला शिस्त आणि वेग दिला। त्यांच्या आकस्मिक जाण्यानं केवळ एक नेता हरपला नाही, तर राज्याच्या सत्तेचा एक मुख्य खांब कोसळला आहे। दादांच्या निधनानंतर आता महायुतीत त्यांची जागा कोण घेणार, शरद पवार काय भूमिका घेणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य जनतेच्या कामाचा जो धडाका दादांनी लावला होता त्याला आता ब्रेक लागणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजितदादांच्या पश्चात बदलणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। अजितदादा हे महायुतीमधील महत्त्वाचा दुवा होते। त्यांनी सत्तेचा समतोल चांगलाच राखला होता। भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वयासाठी दादांची भूमिका मोठी होती। त्यांच्या अनुपस्थितीत जागा वाटप आणि मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांवरून विशेषतः अर्थ खाते त्यामध्ये आता रस्सीखेच सुरू होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणारा दादा नावाचा आधार आता हरपला आहे। यामुळे पक्षफुटीच्या किंवा विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण येऊ शकतं। अजितदादांचा सर्वाधिक प्रभाव हा ग्रामीण महाराष्ट्रात होता। विरोधकांची रणनीती, महाविकास आघाडी आता या बदललेल्या परिस्थितीत आपली रणनीती कशी आखणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सत्तेची केंद्र टिकवण्यासाठी आता नवीन नेतृत्वाची कसोटी लागणार आहे। सामान्य जनतेसाठी अजितदादा म्हणजे क्विक डिसिजन मेकर होते। त्यांची प्रशासकीय पकड खूप जोरदार होती। मंत्रालयात सकाळी 7 वाजता पोहोचून फायलींचा निपटारा करणारा असा नेता पुन्हा होणे कठीण आहे। प्रशासनावर त्यांची जी दहशत आणि पकड होती ती आता सैल होण्याची शक्यता आहे। राज्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प ज्यांना दादांनी वैयक्तिकरित्या गती दिली होती त्यांच्या अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो। सामान्य माणसासाठी त्यांचं जाणं म्हणजे आपल्या हक्काचा माणूस गमावणं आहे। या दुःखद घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र एकाच प्रश्नाकडे डोळे लावून बसला आहे आणि तो म्हणजे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांनी या कठीण काळात बारामती आणि पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली आहे। राजकीय मतभेद विसरून आता कौटुंबिक आणि राजकीय एकजूट होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अध्याय संपला आहे, पण त्यांनी निर्माण केलेली विकासाची परंपरा आता पुढे कोण नेणार? दादांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्षाचं भवितव्य नेमकं काय असेल? कॉमेंट्समध्ये तुमची मते नक्की मांडा आणि अशाच घडामोडींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।